हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरीवर्क क्लासेस. तर या व्हिडिओमध्ये आपण ही खूप सिंपल आणि सोबर अशी स्लीव्स पाहणार आहोत. याचं फुल ट्युटोरियल असणार आहे. आता वरती एक लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे वरती मी एक बॉर्डर करून घेतली होती स्लीव्सवरती, पण सेम तीच बॉर्डर खाली पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही कन्फ्युजन होण्याचं रिझन नाहीच आहे. आता खालच्या साईडला इथं आपण स्लीव्सची मार्किंग करून घेतली आहे, जेवढी की आपल्याला वर्क करायची बॉर्डर. यासाठी सगळ्यात अगोदर तर हा जरी थ्रेड घेतला आहे. जरी थ्रेडला नॉट देऊन घ्यायची, जशी आपण सिंपल आणि रेग्युलर नॉट देतो. सुरुवातीची नॉट द्या. नॉट दिल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा थ्रेड असेल तो कट करून घ्यायचा. थ्रेड कट करून घेतल्यानंतर आता हातात धागा पकडून आपल्याला इथं जी काही लाईन घेतली, मी 2 मार्क केलेले आहेत, राईट आणि लेफ्ट साईडला एक तिथपर्यंतच आपल्याला ती बॉर्डर करायची आहे. ऑलरेडी स्लीव्ज मार्किंग केलेली आहे, पण नाईटचा टाईम असल्यामुळे थोडं दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथं नॉर्मल अशी चेन स्टिच करायची आहे. चेन स्टिच करताना स्टिचेस खूप जास्त जवळ घ्यायचे नाही किंवा खूप जास्त लांब पण घ्यायचे नाहीत. हे रेग्युलर चेन आहे, जशी आपण क्लासच्या 2nd 3rd डेला शिकवतो ती चेन स्टिच आहे. ही चेन सुरुवाती करून घेतली आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कंटिन्यू करायची आहे, सेम याच स्पीडमध्ये. याच्यासाठी 2 तार निडल यूज केलेली आहे. कधीही थ्रेडवर्क करताना 2 तार निडल यूज करायची, म्हणजे डबल तार निडल आहे हे. त्याने चेन तुमची खूप छान फिनिशिंगमध्ये येते आणि अजिबात धागा वगैरे खराब होत नाही किंवा डॅमेज होत नाही. आता पाहू शकता, इथं तुम्ही थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही एक सिंगल चेन आहे. सिंगल चेन घेतली कंटिन्यू. सिंगल झाली की परत डबल पण करायची आहे, कारण आपल्याला याला लटकन बसवायची आहेत. ज्यावेळेस तुम्ही स्लीव्जला खाली हँगिंग वगैरे बसवता तर चेन करणं हे कंपल्सरी आहेच. नाही बसवलं तरी कंपल्सरी आहे, पण काही ठिकाणी करतात, नाही करत, पण तुम्ही नक्कीच करत राहा, कारण याने स्लीव्जला खूप छान लुक येतो. जर तुम्ही खाली हायलायटिंगसाठी आणि एक स्टिचिंगसाठी जर जागाच ठेवली नाही किंवा हायलाईटचा पॉईंटच घेतला नाही, तर त्या स्लीव्जला तेवढं फिनिशिंग दिसत नाही. आता ही कम्प्लिटली चेन करून झाली आहे. थोडंसं बाकी आहे, तर तिथपर्यंत देखील आपण कंटिन्यू करू. इथपर्यंत घेतलं, त्यानंतर आता परत रिटर्न चेन घेतली आहे. एक चेन झाली, त्याच्याच जवळून वरच्या साईडने घ्या किंवा खालच्या बाजूने घ्या, डबल चेन घ्यायची. ही डबल चेन देखील कंप्लीट करायची आहे पूर्ण, म्हणजे असं नाही की अर्ध्या जागेत केली अर्धीकडे नाही. तर जशी आपण फर्स्ट चेन केली सेम तशीच रिपीट सेकंड चेन देखील करून घ्यायची आहे. आता इथे सेकंड चेन देखील कंप्लीट करून झाली आहे. सेकंड चेन नंतर घ्यायची आहे आपल्याला वुडन निडल. वुडन निडलमध्ये एक शुगर बीड्स, एक कट पाईप, एक शुगर बीड्स, एक कट पाईप, असं मी इथं फिलअप करून घेतलेलं आहे. आता हे जसं फिलअप केलं आहे सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. खालून धागा डबल चेनच्या वर घेतला आहे, एकदम जवळ वर काढायचा. त्याच्यामध्ये एक सोबत एक शुगर बीड्स आणि एक कट पाईप ॲड करायचा. ॲड केल्यानंतर क्रॉसमध्ये त्याला एक टाका देऊन स्टिच करायचं. परत अजून एक शुगर बीड्स आणि एक कट पाईप इथं टाकून हे खाली देखील क्रॉसमध्ये स्टिच करायचं आहे. एक टाका घेतला, परत क्रॉसमध्ये एक शुगर बीड्स, एक कट पाईप, हे कंटिन्यूमध्ये करायचं आहे की एक शुगर बीड्स आणि एक कट पाईप आपला हा सुटलाच पाहिजे. असं तुम्हाला हे झिगझॅग पॅटर्नमध्ये स्टिच करायचं आहे. पाहू शकता, थोडं नाईटचा टाईम असल्यामुळे थोडंसं दिसायला होऊ शकतो प्रॉब्लेम, पण हा ब्लाऊज खूप अर्जंट असल्यामुळे हा आपण नाईटमध्येच केलेला आहे आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेला आहे की खूप सिंपल आणि सोबर जर ब्राईडला ब्लाऊज हवं असेल, डिझाईन हवे असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने आणि खूप कमी वेळात ट्राय करू शकता. हे मी साधारण जे स्लीव्ज होत्या, 2 स्लीव्ज या नाईटला गेलेल्या आहेत. एक जो बॅक नेक आणि फ्रंट नेक होता, आय थिंक फ्रंट नेक नव्हता याचे जे हँगिंग लटकन होते ते, आणि बॅक साईड एक दिवसामध्ये केलेलं. एक दिवस म्हणजे नाहीतरी आपलं साधारण किती तास बसायचं होतं, असं क्लिअरली बसायचं होत नाही. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार पण करू शकता. आता इथं हे असंच एक कट पाईप, एक शुगर बीट्स, हे असं करत तुम्हाला क्रॉस करतच पूर्ण लाईनवर स्टिच करायचं आहे. जशी आपण एक याची लाईन घेतली होती चेन स्टिचची, अगदी त्याच पद्धतीने आहे हे. दोन्ही एकसोबत टाकलं, खालून वर धागा काढायचा, स्टिच करायचं. पाहू शकता. आणि जर तुमची साडी अजून काही कलरमध्ये असेल, तुम्ही याच्यामध्ये फ्रेंच नॉट पण ॲड करू शकता. मी इथं स्टोन ॲड केलेले आहेत, जसं त्यांनी जो रेफरन्स पिक दिला होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं होतं, अगदी तोच फोटो तीच डिझाईन मी रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो पाहू शकता, आता अर्ध्यापर्यंत होत आला आहे. बाकी राहिलेलं पण आपण अशाच पद्धतीने स्टिच करू. याच्यावरती जर तुम्हाला काही क्वेश्चन्स, काही कमेंट्स असतील तर नक्की करा.
आता इथे ही डिझाईन कंप्लीट झाली आहे. त्यानंतर हवे आहेत मोती. आता मोती जे आहेत ते आपल्याला इकडे स्टिच करायचे आहेत. जे कटपाईपच्या वरती ट्रायंगल पॉईंट झाला आहे तिथे हे मोती स्टिच करायचे आहेत. खालून धागा वर त्याच्यामध्ये एक मोती टाकला, त्याला डबल स्टिच करून नॉट द्यायची आणि कंटिन्यू प्रत्येक वेळेला हेच करायचे. निडलमध्ये एक सोबत फिलअप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर जमत नसेल एवढे बीट्स एक सोबत पकडायला तुम्ही एक एक करून पण घेऊ शकता. खालून धागा वर आला, त्यामध्ये मोती घेतल्यानंतर खालून वर एक टाका घेतला, वर काढून घ्यायचा, वर एक स्टिच काढून घेतल्यानंतर परत अजून एक चेन करायची आणि त्या घेतलेल्या चेनमध्येच तुम्ही इथं नॉट देऊ शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच नवनवीन डिझाईन्स पाहायच्या असतील तर. सो आता इथं 2 झाले आहेत मोती. 2 मोती जसे घेतले अगदी तशाच पद्धतीने हे सगळ्या लाईनवरती तुम्हाला करायचं आहे. एक एक मोती स्टिच करून घ्यायचा आहे. इथं मोती स्टिच झाले आहेत. त्यानंतर अजून थोडंसं नाईटमध्ये व्हिडिओ स्किप झाला, सॉरी, बट आता थोडंसं प्रॉब्लेम होत आहेत कारण नाईटचा टाईम असल्यामुळे. सो आता इथं जसे आपण मोती वगैरे स्टिच केले त्यानंतर शुगर बीट्स लागणार आहेत. शुगर बीट्स हे 4-4 यूज करायचे आहेत. एक लाईन क्रॉसमध्ये घेतली, शुगर बीट्स एकसोबत 4 टाकले, नॉट द्यायची. परत सेकंड साईडला तेच एकसोबत 4 शुगर बीट्स क्रॉसमध्ये टाकले, डबल स्टिच करायचा आणि नॉट द्यायची. इथे पण नॉट देऊन घ्या. नॉट दिली, परत आतमध्ये एक लाईन घ्यायची, त्याच्यामध्ये पण तेच करायचं. 4 शुगर बीट्स एकसोबत टाकायचे आणि सरळ स्टिच करून नॉट द्यायची. हेच तुम्हाला बाकी अजून राहिलेल्या ठिकाणी पण करायचं आहे आणि केलेल्या ठिकाणी पण याच पद्धतीनं आहे घेतलेलं. हे व्हिडिओ स्किप होण्याचं रिझन हे आहे की नाईटचा टाईम आहे आणि मध्ये चालूच राहतं काही असं ब्लाऊजचे कामं असतील किंवा क्लासेसचे कामं असतात, त्यासाठी हे व्हिडिओ थोडाफार स्किप होत आहे. कॅमेरा सेट केलेला आहे बट ते ऑन ऑफमध्ये झालेला आहे प्रॉब्लेम. आता या साईडला पण 4 सेम शुगर बीट्स घेतले, जसं अगोदर आपण केलं तेच. एक स्टिच घ्यायचा, नंतर डबल स्टिच आणि त्या डबल स्टिचमध्येच नॉट द्यायची. नॉट दिली, 2 क्रॉस लाईन झाल्या की एक अजून सरळ लाईन घ्यायची आणि ही सरळ लाईन घेतली की परत अजून एक नॉट द्यायची. अशा पद्धतीनंच हे पूर्ण ब्लाऊजवरती करायचं आहे. आणि जशी आपण खाली लाईन केली होती सेम तीच लाईन वर पण केलेली आहे बॉर्डरला. आता इथं पाहू शकता तुम्ही वरती शुगर बीट्सचं वर्क झालं आहे, मोतींचं झालं आहे. आता हे जे खाली लावलेलं स्टोन आहेत हे फक्त स्टिक केले आहेत ग्लूने. आणि क्वेश्चन असेल की ग्लूने केल्यानंतर हे निसटतात का वगैरे, तर नाही, ग्लू हा आपण चांगल्या क्वालिटीमध्ये यूज करतो. आणि हे फिटिंग स्टोन आहेत जे की लुक खूप छान येतो फिटिंग स्टोनने ब्लाऊजचा. नॉर्मल स्टोन थोडेसे लो क्वालिटीमध्ये असतात, तर हे चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत फिटिंग स्टोन. ज्याच्या आतमध्ये व्हाईट कलरचा स्टोन आहे आणि साईडनं गोल्डन कलरची कोटिंग आहे. आता खालची बॉर्डर झाली, वरती तर आपण ऑलरेडी करून घेतली होती. त्यानंतर आता साधारण इथं 2-2 इंच वरती बुट्टा करायचे आहेत आणि हे बुट्टा खूप 2-3च आहेत, ज्याच्यासाठी की एक शुगर बीट्स आणि एक 2.5 mm बीट्स असा दोन्हींचा यूज केला आहे. अगोदर एक शुगर बीट्स टाकला, खालून धागा परत वर काढायचा आणि नंतर हे जे राहिलेले 2 बीट्स आहेत त्यांना एकसोबत स्टिच करून नॉट द्यायची. म्हणजे 3 बीट्सचा साधारण हा एक बुट्टा आहे. परत सेम तेच 2 बीट्स टाकले, 2 टाका किंवा 1 टाकला तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि 3 बीट्स एका लाईनमध्ये स्टिच करून त्याला नॉट द्यायची. अशा पद्धतीचा हा सिंपल सोबर बुट्टा आहे, जे की इथं 3च बुट्टा बसत आहेत. स्लीव्स खूप छोटी आहे ब्राईडची, त्यासाठी अशा पद्धतीने हे खाली आपले बुट्टा झाले. त्यानंतर वरच्या साईडला बुट्टा कसे करायचे, या बुट्ट्यासाठी इथं आता 2.5 mm बीट्स गोल्डन कलरमध्ये आहेत आणि शुगर बीट्स लागणार आहेत. या 2 बीट्सचा यूज करून आपण इथं
बुट्टा करणार आहोत. आता या बुट्टाचं देखील मार्किंग साधारण 2-2 इंचावरती घेतलेलं आहे. तर एक शुगर बीड्स, एक 2.5 mm बीड्स, परत एक शुगर बीड्स, परत एक 2.5 mm बीड्स असे बीड्स निडलमध्ये फिलअप करून घेतले आहेत. त्यानंतर खालून धागा वर आला, त्याच्यामध्ये 2 बीड्स ॲड केले. बीड्स ॲड केल्यानंतर त्यांना डबल स्टिच करून नॉट द्यायची आहे. पाहू शकता, नॉट दिली. परत त्याला क्रॉसमध्ये दुसरीकडे अजून हे राईट साईडला झालं, परत लेफ्ट साईडला पण सेम तसंच धागा वर काढायचा आणि क्रॉसमध्ये 2 बीड्स एकसोबत स्टिच करायचे. बीड्स एकसोबत स्टिच झाल्यानंतर याला पण नॉट द्यायची आहे. म्हणजे हे साधारण आपले 2 बीड्स झाले आहेत. 2 बीड्स झाल्यानंतर आता त्या दोन्हींच्या वरती किंवा मध्यभागी हा जो तिसरा आहे याच्यामध्ये पण 2.5 mm आणि एक शुगर बीड्स घेतला आहे, हे पण स्टिच करायचे. आणि जसं आपण हा एक बुट्टा बनवू, हा सपोज धागा जो घेतला आहे बुट्टा बनवला, धागा कट करायचा, नंतर दुसऱ्या बुट्टाकडे नवीन नॉट देऊन धागा यूज करायचा. धागा ओढून घ्यायचा अजिबात नाही. हा एक बुट्टा तयार झाला. सेम अशाच पद्धतीने आता सेकंड बुट्टा साईडला घेतला. याच्यामध्ये पण तेच करायचं आहे. खालून धागा वर, 2 बीड्स क्रॉस स्टिच, नंतर साईडला अजून 2 बीड्स क्रॉस स्टिच, परत आतमध्ये 1 बीड्स. अशा पद्धतीने हा इथं बुट्टा आपला हा देखील कंप्लीट होऊन जाणार आहे. पाहू शकता. बुट्टा करताना मेक शुअर की तुमचा जे डिस्टन्स आहे तो एकदम क्लिअर पाहिजे. असं कमी जास्त डिस्टन्स व्हायला नको आहे. बुट्टाचं स्पेशली मार्किंग कसं करायचं याच्यावरती जर तुम्हाला क्वेश्चन असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती देखील पुढील एका व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर करू की बुट्टा कसे मार्किंग करायचे किंवा त्याच्यामध्ये डिस्टन्स कसा ठेवायचा. डिस्टन्स हा बुट्टाच्या साईजवर डिपेंड आहे. तर फर्स्ट, सेकंड, हा थर्ड बुट्टा आहे. अशाच पद्धतीने बाकी सगळे बुट्टा कंप्लीट करायचे आहेत. हा सगळ्यात लास्ट बुट्टा आहे. हा बुट्टा झाल्यानंतर आपला इथं स्लीवचं वर्क पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ही स्लीव्ज सिंपल आणि सोबर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये याच्या बॅक नेकसोबत आणि लटकनसोबत. चला तर मग बाय.